16 मई को विश्व रोगी दिवस के मौके पर नंदुरबार जिले में स्वास्थ्य विभाग की ओर से ग्रामीण और शहरी स्तर पर विभिन्न बीमारियों से बचाने के लिए कदम उठाए जा रहे हैं। इसी बीच जिला स्वास्थ्य अधिकारी रविंद्र सोनावणे ने डेंगू से बचाव के लिए समय पर लक्षणों का इलाज कराने का आह्वान किया है। नमस्कार, मी डॉक्टर रविंद्र सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार। आपल्याकडे 16 मे हा जागतिक डेंगू दिवस साजरा केला जातो आणि येणारा जो काही मान्सून आहे आणि सध्या जे काही पावसाचं वातावरण आपल्याकडे आहे या निमित्त शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी डबके साचलेले आहेत। यामध्ये आपल्याला जर बघितलं तर डेंग्यू डासांचं प्रमाण हे वाढल्याचं शक्यता जास्त असते। तरी नंदुरबार सारख्या जो काही भाग आहे, शहरी भाग आहे, याच्या मागच्या वर्षी डेंग्यूचं प्रमाण जास्त होतं। जिल्ह्यामध्येही डेंग्यूमुळे सध्या तरी कुठल्या प्रकारचा मृत्यू झालेला नाही। तरी देखील नागरिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की ज्या रुग्णांना डेंग्यूचे लक्षणे दिसत असतील, लक्षणांमध्ये बघितलं आपण तर तीव्र डोकेदुखी होते, सांधेदुखी होते, अंगावर पुरळ येणे असे वेगवेगळे प्रकारचे लक्षणं असतात, तर आपल्या जवळच्या सरकारी जी आरोग्य संस्था आहे या ठिकाणी याची तपासणी पण उपलब्ध आहे। ही तपासणी फ्री आहे आणि याच्यासोबतच उपचार देखील आपल्या आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, या ठिकाणी आपण मोफत उपचार याच्यावर आपण करत असतो। यामध्ये घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही आहे, परंतु तरी देखील आपल्याला डेंग्यूचा प्रसार ज्या गोष्टींमुळे होतो, थोडक्यात आपल्याकडे आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी साठवणुकीचं प्रमाण आपल्याकडे जास्त दिवस आपण पाणी साठवून ठेवतो। त्यामध्ये हे जी डेंग्यूची डासाची जी जात आहे, ॲडिस इजिप्ती नावाच्या डासापासून हा आजार होत असतो। तर ही त्या स्वच्छ पाण्यात आळी देते, अंडे देते आणि त्याच्यामुळे डासांचं प्रमाण हे वाढत राहतं। तर याच्यासाठी आपल्या घरी जे भांडे आहेत ज्याच्यात आपण पाणी साठवतो, तर मला वाटतं की आठवड्यातून एकदा तरी हे सर्व भांडे स्वच्छ करून, कोरडे करून आपण परत त्याच्यात पाणी भरले पाहिजे। म्हणजे एक आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळणं खूप आवश्यक आहे। ही जरी ॲक्टिव्हिटी आपण राबवली तरी आपल्याला डेंग्यूचं प्रमाण हे खूप कमी करता येतं। त्याच्यासोबतच आपल्याला जे काही औषधोपचार वगैरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत, तर हे सुद्धा आपण तपासणी करून दवाखान्यातून उपलब्ध करून घेणे आणि कुठल्याही रुग्णाला तापा किंवा आता जसं सांगितलं जे प्रकारचे लक्षणं आहे, वेळीच जर आपण उपचार आणि औषध तपासणी आणि उपचार करून घेतला तर आपण ह्या डेंग्यूच्या आजारापासून आपल्याला प्रतिबंध घालता येईल आणि आपल्याला त्याच्यापासून होणारे जे काही इतर प्रॉब्लेम्स आहेत ते होणार नाही।